अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे। भाजपच्या जाहीरनाम्यात अमरावतीच्या विकासाचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला। त्या जाहीरनाम्यामध्ये दोन्ही उड्डाणपुलांचा उल्लेख नाही आहे। रेल्वे स्टेशन अमरावतीचं सुरक्षित राहणार आहे की नाही राहणार आहे याचा उल्लेख नाही आहे। हे लोक मागच्या 8 वर्षापासून हीच मंडळी सत्तेत आहे। जरी निवडणुका आत्ता लागल्या असतील, मागच्या काळामध्ये जे प्रशासन होतं ते यांच्याच मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वामध्ये हे चालत होतं। मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं पण अमरावती दिसत नाही, याची खंत नक्कीच आम्हाला आहे। या ठिकाणी CCTV कॅमेरा नसणारं हे महानगरपालिकाचं हे शहर, हे याचं पण आश्चर्य आहे। मग ह्या लोकांनी केलं काय एवढ्या वर्ष? गटर्स असो किंवा हॉकर्स असो किंवा स्वच्छता असो किंवा बाकी सगळ्या व्यवस्था असो, इथं दिसतच नाही। इथं त्यांच्या जाहीरनाम्यामधनं एकंदरीत असं दिसतं की हे बिल्डर लोकांच्या आणि लँड ग्लॅबरच्या मागं लागलेले आहेत। यांना हे आधुनिक शहर नाही करायचं। एकेकाळी जे महाराष्ट्रामध्ये 4थ्या नंबरवर शहर होतं, आत्ता ते 14व्या नंबरवर गेलेलं आहे। हे महाराष्ट्रामधलं शहर 14व्या नंबरमध्ये गेलेलं आहे। याचा काय अर्थ आणि याला आपण काय समजायला पाहिजे?